आज जा रहे हैं भुवनेश्वरी देवी दर्शन के लिए। नीलांचल पहाड़ी पर शिखर पर स्थित ये भुवनेश्वरी देवी का मंदिर है और वहाँ पर आज जा रहे हैं। ये बस से यहाँ तक आए और यहाँ से ऑटो से जा रहे हैं नीलांचल पहाड़ी पर। ब्रह्मपुत्र नदी का बीच में एक आइलैंड, बड़ा आइलैंड है और पहाड़ी इलाका में शून्य जगह में वो इलाका है। यहाँ से भी जा सकते हैं, शॉर्टकट यहाँ भी जा सकते हैं। ऐसा माना जाता है कि दुर्गम नाम के दैत्य का वध करने के लिए भुवनेश्वरी देवी ने अवतार लिया था और हाथ में शाकमूल धारण करके भोजन की व्यवस्था की थी। इसी कारण इसे शाकंभरी देवी भी कहा जाता है। यह है भुवनेश्वरी माता टेम्पल। नीलांचल पहाडीवरच हे मंदिर आहे आणि अतिशय सुंदर निसर्गरम्य ठिकाणी मंदिर आहे। हे आहे कामाख्या मंदिराच्या जवळ असलेलं साधारणतः 1 किलोमीटर अंतरावर असलेलं भुवनेश्वरी देवी मंदिर, त्याला अन्नपूर्ण माता मंदिर असं सुद्धा म्हटलं जातं। आणि हे मंदिराचं गेट आहे, पायऱ्या चढून आपल्याला मंदिरात जावं लागतं। अतिशय सुंदर असं गेट रंगवलेलं आहे, पेंटिंग फार छान आहे। सर्व निसर्गरम्य वातावरणात हे मंदिर आहे आणि छान मंदिर आवडलं। आणि या ठिकाणून गुवाहाटी शहराचं आणि तसंच पूर्ण ब्रह्मपुत्र नदीचं सुद्धा पात्र या ठिकाणून आपल्याला दिसतं। मुख्य प्रवेशद्वारातून आपण आतमध्ये जाऊया। 10 महाविद्या देवी में भुवनेश्वरी देवी चौथी देवी मानी जाती है। इस मंदिर का निर्माण 7वीं शताब्दी में करवाया गया था। झाडीने वेढलेलं पूर्ण मंदिर आहे, निसर्गरम्य ठिकाणी आणि पायऱ्या चढून जावं लागतं मंदिरात सुद्धा। या मंदिरात सुद्धा या ठिकाणी बगला माता मंदिर असेल, भुवनेश्वरी मंदिर असेल, या सगळ्या मंदिरामध्ये या ठिकाणी नीलांचल पहाडीच्या वेगवेगळ्या टोकावरी मंदिर वसलेले आहेत आणि त्यासाठी या ठिकाणी पायऱ्यानं चढूनच जावं लागतं। पायऱ्याचं बांधकाम अतिशय सुंदर केलेलं आहे, स्वच्छता आहे, निसर्गरम्य वातावरण आहे आणि सर्व परिसरच अतिशय आनंददायक आहे। निसर्गाच्या सान्निध्यात आल्याच्यामुळं या ठिकाणी आपलं मन प्रसन्न होऊन जातं। पायऱ्या चढून यावं लागतं, थोडा दम लागतो, परंतु निसर्गाच्या सान्निध्यात असल्यामुळं आनंद सुद्धा येतो। भुवनेश्वरी माता मंदिराचं हे गेट आणि आतमध्ये गेल्याच्या नंतर भुवनेश्वरी माताच्या खोलामध्ये, गर्भगृह खोलामध्ये आहे। त्या ठिकाणी व्हिडिओ काढण्यास बंदी असल्यामुळे आतला आपल्याला दाखवता येत नाही, पण हे मंदिर मात्र बघण्यासारखं आहे एवढं नक्की। मंदिराच्या परिसरात या घंटा या ठिकाणी आहेत। भुवनेश्वरी देवी की कृपा से शांति, समृद्धि, मानसिक स्थिरता और शक्ति प्राप्त होती है, ऐसा माना जाता है। या मंदिराचा परिसर अतिशय स्वच्छता, अतिशय प्रसन्नता, मंगलमय वातावरण या ठिकाणी आहे। मंदिराचा प्रदक्षिणा मार्ग, या मार्गाने आपण प्रदक्षिणा करू शकतो। आणि मोठमोठे दगड बघा, संपूर्ण पहाडी आहे, नीलांचल पहाडी, आणि या पहाडीवर बसलेले सर्व मंदिर आहेत आणि मोठमोठे दगड आणि एक संद दगड आहेत। या ठिकाणी गर्द झाडी आणि गर्द झाडीतून दिसणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीचं विशाल पात्र आणि गुवाहाटी शहर, या बाजूला दिसते गुवाहाटी शहर। भुवनेश्वरी माता मंदिराजवळ दिसणार आहे गुवाहाटी शहराचं विहंगम दृश्य। आणि ही आहे आपली ब्रह्मपुत्रा मैया। ब्रह्मपुत्रा मैया मधून आताच आम्ही दर्शन करून आलो उमानंदा मंदिरामध्ये। हे गुवाहाटी शहराचं विहंगम असं दृश्य, निसर्गरम्य वातावरणात, निसर्गरम्य परिसरात हे संपूर्ण शहर बसलेलं आहे। या ठिकाणी सुद्धा आपल्याला गुवाहाटी शहर आणि ब्रह्मपुत्रा मैयाचं विशाल पात्र दिसते। पुलाचं बांधकाम चालू होते ते सुद्धा दिसते। पुलाचं बांधकाम सध्या अपूर्ण आहे, पूर्ण झाल्याच्या नंतर मधल्या बेटावर सुद्धा वाहने जाऊ शकतील अशी व्यवस्था चालू आहे।
हे उमानंदा मंदिराचं बेट आहे आणि या बेटावर आहे उमानंदा मंदिर. त्या ठिकाणी सुद्धा आता आम्ही जाऊन आलो. भुवनेश्वरी माता मंदिराचं शिखर आणि पुरातन पद्धतीचं बांधकाम आहे. छान बांधकाम आहे. पूर्ण प्रदक्षिणा मार्ग आहे. या ठिकाणी तांत्रिक साधना करणारे जे भक्त आहेत ते मोठ्या प्रमाणात आढळतात. तंत्र साधना, इथे तंत्र साधना जास्त चालते. प्रदक्षिणा मार्ग, या मार्गाने आपण प्रदक्षिणा करू. श्री मंदिरामध्ये दर्शन करून आलो. तिथून आता आलो मंदिराच्या मुख्य गेटच्या जवळ. हे मंदिराचं मुख्य गेट. आता परत आल्याच्या नंतर पुन्हा याच दरवाजानं, याच गेटनं आपल्याला बाहेर जावं लागतं. मंदिरावर अतिशय सुंदर असे मूर्ती काढलेल्या आहेत आणि याचं जे पेंटिंग आहे ते तर फारच छान आहे. अतिशय सुंदर असं पेंटिंग बघा. रंगही अतिशय सुंदर वापरलेले आहेत. आणि या मंदिराचं कलर फार चांगले वापरले आहेत. पेंटिंग अतिशय सुंदर आहे, नॅचरल आहे आणि अतिशय आकर्षक आहे. या ठिकाणी आपण ऑटोने येऊ शकतो किंवा छोटी सेडन कार सुद्धा असतात आणि पायदल सुद्धा आपल्याला येतात. एक अर्धा तास आपल्याला लागू शकतो. मंदिरामध्ये जाऊन आलो, दर्शन घेऊन आलो. भुवनेश्वरी माता ही नीलांचल पर्वतावर, कामाख्या माता, भुवनेश्वरी माता हे सगळे मंदिरे या ठिकाणी आहेत. साधारणतः सकाळी 7 वाजतापासून आम्ही मंदिरं बघायला सुरुवात केली होती. आता मंदिरातले हे दर्शन झाल्याच्या नंतर आता जाणार आहोत आमच्या निवासस्थानावर. चला, धन्यवाद. आम्ही कसं तुम्ही